कारण निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते। नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। कुडाळ मतदारसंघामध्ये महायुतीत उमेदवारांची अदलाबदली करण्याची शक्यता आहे। कुडाळच्या जागेवर निलेश राणेंसाठी भाजपने दावा केलाय, मात्र ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे। दरम्यान आज नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात आज झालेल्या बैठकीत निलेश राणेंच्या पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची आणि सकारात्मक तोडगा निघाल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असू शकतात अशी ही शक्यता आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, निलेश राणे हे शिंदेंच्या शिवसेनेमधून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते। नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये देखील बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाल्याचंही कळतंय। काय अधिकची माहिती आहे? नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज चर्चा झाली। नारायण राणे अचानक वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि या बाबतीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुडाळ जो मतदारसंघ आहे याच्यावरती तांत्रिकदृष्ट्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं दावा केला जातोय, कारण तिथे शिवसेना अखंड असताना वैभव नाईक हे शिवसेनेच्या तिकिटावरनं निवडून आले होते। त्यामुळे शिवसेनेचा तिकडे सिटिंग आमदार हा शिवसेनेचा आहे। या सूत्रानुसार या मतदारसंघावरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रबळ दावा आहे। एकनाथ शिंदे यांची वाट्याला जर काही जागा गेली तर त्यांचा उमेदवार कोण असेल याच्यावरती तोडगा जो आहे तो काढण्यात आलाय। भाजपाकडून निलेश राणे हे इच्छुक होते, अर्थात कोकणामधलं मोठ्या राजकीय कुटुंबातील ते व्यक्ती आहेत आणि त्यामुळे त्यांना या बाबतीमध्ये कसा तोडगा काढायचा यावरती चर्चा सुरू असताना एक फॉर्म्युला समोर आला की निलेश राणे यांनी निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करावा आणि महायुतीचे उमेदवार म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून त्यांनी निवडणूक लढवावी। या तोडग्यावरती तत्वतः जे आहे ते एकमत झाल्याचं समजतंय। नारायण राणे यांचा या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढण्याचा पण पंकज, जर निलेश राणे यांना भाजपच्या उमेदवार असताना त्यांना जर शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली तर कुडाळमध्ये शिवसैनिकांची देखील नाराजी समोर येऊ शकते। निश्चितच कुडाळमध्ये इच्छुक उमेदवार आहेत, पण त्यांची नाराजी होऊ शकते। मात्र वरिष्ठ पातळीवरती जर का या बाबतीतला निर्णय झाला आणि वरिष्ठ पातळीवरनं हा फॉर्म्युला ठरला किंवा ही निवडणुकीची रणनीती ठरली तर या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या इच्छुकांच्या तिकडच्या उमेदवारांची जी इच्छुक असलेल्या लोकांची आणि पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची समजूत ही काढली जाणार आहे। कारण यापूर्वी आपण बघू शकतो ज्याला तळ कोकणाचा भाग म्हणतात, म्हणजे विशेषतः सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये, सिंधुदुर्ग या भागामध्ये उदय सामंत यांच्या भावाच्या उमेदवारीवरून राणे कुटुंब आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये कुठेतरी मध्ये एक दरी निर्माण होते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती। मात्र त्याच्यानंतर नारायण राणे यांना निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली आणि त्याचवेळी नारायण राणे यांना कुडाळ मतदारसंघ हा नक्कीच पंकज, तर नारायण राणे आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीमुळे आता संपूर्ण चर्चा सुरू झालेल्या आहेत। तर आता येत्या काळात स्पष्ट होणार आहे की निलेश राणे हे शिंदेंच्या शिवसेनेमधून निवडणूक लढवतात का। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दरम्यान निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांनी काय टीका केली पाहूया। भाजपने त्यांच्या ढुंगणावर लात मारलीच आहे, त्यामुळे सगळ्या पक्षाचा प्रवास करणं हा नारायण राणेंसारख्या बेईमान आणि गद्दार माणसाचं ते धर्म होऊन बसलेला आहे। पण कोणी तिथे उमेदवार कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये उभं राहावं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक 1001% निवडून येणार म्हणजे येणार।